Today we discuss on his first flight, the paragraph which is in 10th class English textbook. आज आपण हीज फर्स्ट फ्लाईट ही एक सीगल विषयी जी पॅरेग्राफ आहे हा सीगल बर्ड विषयी तो आज आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये लेखक म्हणतात, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेग. His two brother and his sister had already flown away the day before. The young seagull, seagull नावाचा जो पक्षी आहे, was alone, एकटाच उभा आहे. कुठे? On his leg, डोंगराच्या कडेवर तो एकटाच उभा आहे. His two brother and his sister had already flown away the day before. त्याचे जे दोन भाऊ होते आणि त्याची जी बहीण आहे ती यापूर्वीच एक दिवसाआधी उडून गेले. फ्लॉन अवे. He had been afraid to fly with them. Afraid means घाबरणे. To fly उडण्यासाठी. याला उडण्याची भीती वाटत होती त्यांच्या सोबत. Somehow, when he had taken a little run forward to the brink of lake and attempt to flap his wings, he became afraid. Somehow when he had little run forward to the brink of the lake. Brink means होते the lake of the steep place. जिथून उडायला सुरुवात केली. एखाद्या वेळेस जर काय झालं की हा जो सीगल नावाचा पक्षी आहे यानं उडायला जेव्हा सुरुवात केली, तो धावला तेव्हाच त्याला त्याचे पंख attempt to flap his wings to he become afraid. त्यानं त्याचे पंख आखसून घेतले आणि त्याला उडण्याची भीती वाटायला लागली. The great expanse of sea stretched down beneath. त्याला समुद्रावर उडायची भीती वाटत होती. And it was such a long way down, miles down. जणू त्याला तो अंतर खूपच मैलाचं असं वाटू लागलं. He felt certain that his wings would never support him. त्याला असं वाटायचं की माझे पंख मला साथ देणार नाही उडण्यासाठी. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. He bent his head. त्याचं डोकं तो वाकवायचा आणि धावत सुटायचा कुठे? द लिटिल होल अंडर द लेक. ते जी डोंगराची कडा होती त्या कडेमध्ये एक छोटं असं होल होतं, छिद्र होतं. त्या छिद्रामध्ये तो रात्री झोपायचा. त्या छिद्रामध्ये तो पुन्हा धावत दडून बसायचा. Even when each of his brother and his little sister whose wings were far shorter than his own. Even when, जरी each of his brother, त्याचे जे दोन भाऊ होते आणि त्याची जी छोटी सिस्टर होती त्यांचे पंख whose wings were far shorter, खूपच छोटे होते, खूप शॉर्टर होते त्याच्यापेक्षा, तरीही त्याला भीती वाटायची आणि त्यांना भीती वाटत नव्हती. ran to the brink, flap their wings and flew away. ते त्यांचे पंख उघडायचे आणि पुन्हा उडून जायचे. He failed to muster up courage. He failed up muster up courage. तो त्याच्यामध्ये सामर्थ्य नव्हतं उडण्याचं. टू टेक दॅट फ्लॉग विच अपियर टू हिम सो डिस्परेट. त्यामध्ये उडण्याची कला कौशल्य नव्हतं. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम, श्रीली upbraiding him. Shrilly means in loud, harsh voice, and upbraiding means scolding. त्याचे जे आई वडील होते ते त्याच्यावर नेहमीच मोठ्याने ओरडायचे, त्याला टाकून बोलायचे. threatening to let him stay on his leg unless he flew away. आणि त्याला मोठ्याने ओरडायचे, त्याला म्हणायचे की जर तू आमच्यासोबत उडाला नाहीस तर तुला आम्ही या डोंगराच्या कडेवर सोडून दूर कुठेतरी निघून जाऊ. But for the life of him he could not move. त्याचे जीवन जगण्याला सुद्धा तो असं जीवन जगायला सुद्धा तो उडत नव्हता, त्याच्याकडून उडलं जात नव्हतं. That was 24 hours ago. 24 तासाच्या पूर्वी. Since then nobody had come near him.
त्यानंतर जे 24 तास घडून गेले, त्याचे आई वडील त्याच्यावर ओरडले. त्यानंतर 24 तासानंतर कोणीही त्याच्याकडे आलं नाही. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brother and sister. त्या दिवसभर पूर्ण दिवसभर तो त्याच्या पॅरेंट्सकडे पाहत राहिला, आई वडिलाकडे पाहत राहिला आणि भाऊ आणि जे सिस्टर होते जे उडत होते त्यांच्या आई वडिलासोबत, त्यांचं उडणं तो पाहत होता. Perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट मीन्स उडण्यामध्ये त्यांना तरबेज करत होते त्यांचे आई वडील, त्याच्या 2 भावाला आणि बहिणीला. टीचिंग देम त्यांना शिकवत होते हाऊ टू स्कीम द वेव्स, जी वाऱ्याची लाट येते त्यामध्ये कसं मूव्हिंग लाईटली जस्ट अबोव सरफेस. स्कीम मीन्स मूव्ह लाईटली जस्ट अबोव सरफेस मीन्स इथं जी सी आहे, समुद्राच्या ज्या लाटा आहे, त्या लाटांच्या सोबत आपण स्वतःला कसं उडून घ्यायचं किंवा त्यांच्यासोबत कसं उडायचं हे त्यांना शिकवत होते. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि समुद्राच्या लाटा फिरत गेल्यानंतर त्यामधल्या फिश कशा पकडायच्या हे सुद्धा त्याचे आई वडील त्याच्या भावाला आणि बहिणीला शिकवत होते. He had in fact seen his older brother catch his first hearing and devour it. त्याचे जे भाऊ होते त्यांनी त्यांची जे फर्स्ट हिअरिंग अँड हिअरिंग सॉफ्ट फिन शी फिश, त्यांनी एक फिश पकडली होती अँड त्यांना भूक लागली होती त्यामुळे ते खात होते. स्टँडिंग ऑन अ रॉक, एका दगडावर उभं राहून. व्हाईल हिज पेरेंट्स सर्कल अराउंड रायझिंग अ प्राऊड क्रॅकल्ड मीन्स अल्टर अ स्ट्रीली क्राय. ज्यानंतर एक आनंद होतो त्यावेळात ते क्रॅकल करतात, आवाज करतात मोठ्यानं, कारण त्यांच्या मुलाने एक फिश पकडली होती आणि तो रॉकवर उभा राहून खात होता. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटिनू मिडवे डाऊन द अपोजिट स्लीप, स्टंटिंग हिम फॉर हिज कवर्डिस. जे त्याचे आई वडील होते, पॅरेंट्स होते, त्याची पूर्ण फॅमिली, त्यामध्ये ब्रदर आणि सिस्टर हे पूर्ण दिवसभर अपोजिट दिशेला जे राहतात तिथे, त्याच्या अपोजिट दिशेला क्लिप मीन्स हाय स्टेप अ फेस ऑफ रॉक, म्हणजे जे मोठा जो दगड आहे त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन आले. आणि हा कावर्डिस मीन्स लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर, याला याच्या हालतवर सोडून गेले. हालत मीन्स याला जे काही करायचं नव्हतं, उडायचं नव्हतं, डेंजरला फेस करायचं नव्हतं, तर मग याला ह्याच जागेवर राहू दिला आणि ते उडून दुसरीकडे जाऊन आले. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. असेंडिंग मीन्स आता सन निघाला होता. ब्लेझिंग ऑन हिज लेग दॅट फेस द साऊथ, त्याचं जे चेहरा होता सूर्याचा तो साऊथकडे झुकत होता. ही फेल्ड हीट because he had not eaten since the previous nightfall. त्या सी पक्षाला जो आहे, यामध्ये ज्या पक्षाचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे सी गर्लचं, तर त्या सी गर्लला आता खूप भूक लागली होती, कारण त्यानं सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. म्हणजे प्रिव्हियस नाईटफॉल म्हणजे अगोदरच्या रात्रीच्या पासून त्याने काहीही खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्याला आता भूक लागली होती. He stepped slowly out to brink of the lake. तो डोंगराच्या कडेवर आला. and standing on the one leg, एका पायावर उभा राहिला. with the other leg hidden under his wing. त्याने त्याचा दुसरा जो पाय आहे तो त्याच्या विंग्स मध्ये घातला. ही क्लोज वन आईज, त्याने एक डोळा झाकला. देन द अदर, आणि त्यानंतर दुसराही डोळा त्याने क्लोज केला म्हणजे बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि जणू काही तो झोपलेला आहे असे त्याने नाटक केले. आता सायंकाळ रात्र झाली होती. असेंडिंग द स्काय, सन हा सूर्यास्त होत होता. त्यानंतर तो त्याचा चेहरा साऊथकडे जात होता, दक्षिणेकडे जात होता सूर्याचा, आणि हीट कमी झाली होती. त्याचे आई वडील, त्यानंतर त्याचे भाऊ बहीण यांनी स्वतः फिश पकडून खाल्ली होती, परंतु याला उडता येत नव्हतं.
त्यामुळं सिगलला आणि त्यामुळे त्यानं काही प्रिव्हियस नाईट पासून काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्याला भूक लागली होती. अशाच अवस्थेत तो डोंगराच्या कडेला आला आणि त्याने एका पायावर उभं राहून दोन्ही डोळे बंद केले आणि जणू काही तो झोपलेला आहे असे त्याने दाखवले. स्टील दे लुक नो नोटीस ऑफ हिम. असं करूनही त्याकडे कोणीही नोटीस केलं नाही, म्हणजे त्याकडे कोणीही पाहिलं नाही. He saw his two brother and his sister laying on his plateau dozing with their head sunk into their neck. त्याने पाहिलं की त्याचे जे दोन भाऊ आहे आणि बहीण आहे, त्यांनी त्याची मान, त्यांचं जे डोकं आहे ते त्यांच्या मानेमध्ये घातलेलं आहे आणि ते झोपी गेलेले आहेत. His father was pretending the feathers on his white back. त्याचे जे वडील होते त्यांच्या चोचीने त्याचे व्हाईट फिदर्स आहे, जे पंख आहे ते साफ करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई होती ती त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटिल हाय हम्प ऑन द प्लेटेऊ. हम्प मीन्स अराउंड रेज मास ऑन अ लँड. ती लिटिल हाय अप ऑन द प्लेटेऊ, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. तिचे जे now and again she tore at a piece of fish and lay at her feet and then scraped each side for her back on the rock. She has standing on the little high up. ती थोडी उभी झाली आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. शी गर्ल त्या तिच्या मुलाकडे, आणि नाव अगेन तिनं काय केलं की एक पीस ऑफ फिश, माशाचा एक तुकडा त्याच्याकडे फेकला. स्क्रॅप इच साइड, स्क्रॅप रब्ड, घासला तो आणि त्याच्याकडे फेकला. ऑफ हर ब्रेक ऑन द रॉक, तिच्या चोचीने एका दगडावर त्या माशाचा तुकडा घासला आणि त्याच्याकडे फेकला. अ स्लाइड ऑफ द फूड मर्डेन हिम. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे. अशा प्रकारचं अन्न त्याला कसं काय आवडेल. स्क्रॅप हिज ब्रेक नाऊ अँड अगेन टू वेट शार्पन. आता पुन्हा ते ब्रेक होती. ब्रेक मीन्स जी चोच आहे ती चोच पुन्हा त्याने दगडावर घासली स्वतःची. गा 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 ही क्राईड बिगिन टू हर टू ब्रिंग हिम सम फूड. त्यानं जो पक्षी आहे त्यानं गा 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 हे त्याच्या आवाजात ते ओरडले आणि बिगिन हर टू ब्रिंग सम फूड, आणि त्याच्या आईला काहीतरी खायला मागितलं. गाव कोल सिक स्क्रीम बॅक डायव्हर्सली वली. ती गाऊ कोल अशी ती पुन्हा ओरडली. डायव्हर्सली मीन्स इन अ मॅनर शोविंग समवन दॅट शी इज स्टुपिड. ती पुन्हा मी एक मूर्ख आहे अशा रीतीनं ती ओरडली. बट ही केप्ट कॉलिंग पेंटिवली. परंतु त्याला दुःख झालं, त्यानं दुःख व्यक्त केलं. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अल्टर जॉयफुल स्क्रीम. आणि पुन्हा तो जोरात ओरडला. हिज मदर हॅड पिकअप अ पीस ऑफ फिश वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि पुन्हा तिच्या आईने एक फिशचा तुकडा त्याच्याकडे फेकला. ही लीन आउट अग्रीली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. पुन्हा तो एका दगडावर उभा राहिला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्लो अक्रॉस. ती पुन्हा त्याकडून गेली. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॅल्टेड हर विंग्स मोशनलेस. जेव्हा ती उडाली तेव्हा तिचे पंख मोशनलेस होते. द पीस ऑफ फिश इन हर बेक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बेक. ती त्याच्याकडे उडत आली. तिनं तिच्या चोचीमध्ये एक विदिन अ रीच ऑफ बेक. ही वेटेड अ मोमेंट इन अ सरप्राईज. तो वाट पाहत होता सरप्राईज, आश्चर्याची. कशाची. वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर अँड देन मॅडर्न बाय हंगर. पण तिची आई जी होती ती चोचीमध्ये फिशचा तुकडा घेत उडत आली, परंतु त्याच्याजवळ आली नाही. नॉट कम नियरर. तो सरप्राईज झाला, त्याला आश्चर्य झालं. वंडरिंग, त्यानं आश्चर्य व्यक्त केलं की व्हाय डिड शी नॉट कम नियरर. ती माझ्याजवळ का येत नाही. अँड देन, त्यानंतर मॅडर्न बाय हंगर, त्याला खूप भूक लागली होती. ही डाईव्ह ॲट द फिश. त्याला ती फिश हवी होती. विथ अ लाऊड स्क्रीम. तो मोठ्यानं ओरडला. ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. तो इकडे त्या जिथे तो उभा आहे त्या जागेवर तो इकडून तिकडे जात होता.
Then a monstrous terror seized him and his heart stood still. तो त्याच्या आईला जवळ बोलावत होता, परंतु त्याची आई जवळ येत नव्हती. ही कुड हिअर नथिंग, तो काही ऐकू शकला नाही. बट इट ओनली लेस्टेड अ मिनिट, फक्त वेळ वाया जात होती. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. नंतर लगेच काही क्षणानंतर त्यानं त्याचे पंख पसरवले. द वाइंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर, त्याच्या छातीला त्याच्या पंखाला ती हवा लागली. द वाइंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर, देन अंडर हिज स्टमक, त्याच्या पोटाला ती हवा लागली. अँड अगेन्स्ट हिज विंग, त्याच्या पंखाच्या विरोधात ती हवा वाहत होती. ही कुड फील द टिप ऑफ हिज विंग्स कटिंग दो द एअर, त्याला जणू वाटत होतं की माझ्या पंखांना ती हवा कटिंग मीन्स कापत आहे किंवा माझे पंख विरुद्ध दिशेला उडत जात आहे. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ, त्याने आता त्याचं डोकं खाली टाकलं नाही. ही वॉज स्टोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. स्टोरिंग त्याने त्याचे जे पंख आहे भिला नाही. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, तो आता भिला नाहीत किंवा त्याला आता भीती वाटली नाही. ही जस्ट फेल्ट अ बाईट डिझी, फक्त त्याला थोडं चक्कर आल्यासारखं वाटत होतं, अनकम्फर्टेबल वाटत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही शोड अपवर्ड, त्यानंतर त्यानं त्याचे पंख फळफळले म्हणजे त्याने त्याचे पंख पसारले आणि तो उंच उडाला. गा 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 गाऊ कोल ह, हिज मदर स्क्रूप पास्ट हिम, त्यांच्या आवाजात त्याच्या आईने थोडा गा 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 गाव कोल ह असा आवाज तिच्या तोंडातून निघाला. तिला तिचं पास्ट आठवलं, भूतकाळ आठवला. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज, तिचे ते पंख खूप असा आवाज करत होते. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम, तिच्या आईनं काढलेल्या आवाजावर त्याने सुद्धा स्क्रीम मीन्स किंचाळून थोडा आवाज दिला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, नंतर त्याचे वडील सुद्धा त्याच्या सोबतच उडू लागले. ही सॉ हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड, त्यानं पाहिलं म्हणते की त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण सुद्धा त्याच्या भोवती उडत आहे. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डाईंग, कर्व्हेंटिंग मीन्स स्लीपिंग लाईक हॉर्स, जणू काही घोडा धावत आहे. बँकिंग मीन्स फ्लाइंग विथ वन विंग्स हायर दॅन द अदर्स, म्हणजे एक जर खालून उडत असेल तर दुसरा त्याच्या वरून उडत होता आणि पुन्हा दुसरा वर जात होता. अशा प्रकारे ते आकाशात उडत होते. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय, तो आता संपूर्णपणे विसरला होता की त्याला उडता येत नाही. अँड कमांडेड हिमसेल्फ टू डायव्ह अँड सोअर अँड कर श्रिंकिंग श्रीली, आणि त्यानं पूर्णपणे कमांड प्राप्त केली होती, पूर्णपणे त्याने उडण्यावर आपलं प्रभुत्व प्राप्त केलं होतं. आता तो श्रिंकिंग मीन्स मेकिंग लाऊड क्राय, आता मोठ्याने आवाज करत तो उडत होता. ही वॉज नियर द सी नाऊ, आता तो समुद्राजवळ जात होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, आणि त्यावर सुद्धा तो पूर्ण बुडू शकत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, आणि तो समुद्राला सुद्धा फेस करू शकत होता, त्यावर उडू शकत होता. ही सॉ द वास्ट ग्रीन सी बेनिथ हिम, तो जवळून आता त्या हिरवगार अशा ही सॉ वास्ट ग्रीन सी बेनिथ हिम, तो हिरवगार असं समुद्राच्या किनाऱ्याला सुद्धा पाहू शकत होता. लिटिल राईड मुव्हिंग ओव्हर इट, लिटिल राईड मी चेन ऑफ हिल्स, ज्या टेकड्यांच्या ज्या रांगा आहेत त्या रांगेमधून सुद्धा त्याला आता उडता येत होते. अँड ही टर्न हिज बेक साईड अवे अँड क्राऊड अम्युसेडली मीन्स प्लिझरेबली, म्हणजे त्याला इतका आनंद होत होता की तो आता उडता उडता त्याचा आनंद व्यक्त करत होता. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. आता त्याचे आई वडील, त्याचे भाऊ बहीण हे त्याच्यासोबतच तो जमिनीवर आला. They were beckoning to him, calling shrilly, आता मोठ्याने आवाज करण. बॅकॉन मीन्स होते टू गिव्ह अ सिग्नल, टू मूव्ह निअरर ऑर टू फेलो.
जवळ बोलावण्यासाठी त्यांनी आवाज काढला. ही ड्रॉप हिज लेग टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने त्याचे पाऊल स्टँड केले म्हणजे तो उभा राहिला ग्रीन सी वर. हिज लेग शँक इन टू इट. त्याने त्याचे पाय त्याच्यामध्ये रोवले. ही स्क्रीम विथ फ्लाइट अँड अटेम्प्ट टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग. आणि पुन्हा त्याने मोठ्याने आवाज काढला, त्याचे पंख फडफडवले आणि पुन्हा उडाला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. परंतु तो थकला होता. वीक मीन्स अशक्त झाला होता. कशामुळं? भुकेमुळं. अँड ही कुड नॉट राईज. आणि तो पुन्हा उडू शकला नाही. एक्झिक्युटेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. आता त्या एक्झाटेड मीन्स विअर आउट. आता त्याला खूप एक्सरसाइज झाली होती जास्त प्रमाणात. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्याने त्याचे पाय ग्रीन सी मध्ये रोवले. अँड देन हिज बेली टच इट. त्याची बेली मीन्स पोटाच्या खालचा भाग त्याला टच झाला. अँड ही सँक नो फर्दर. आणि तो आता पुढे उडू शकला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो आता खाली उतरला. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या भोवती त्याची जी फॅमिली होती, त्याचे आई वडील, त्याची भावंड होती, ती स्क्रीमिंग म्हणजे ओढू लागले. प्रेझिंग हिम म्हणजे त्याची स्तुती करू लागले. अँड देअर बेक वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप ऑफ डॉग फिश. आणि त्याला त्यांनी ऑफर केली त्या सीगलला त्या डॉग फिशची. ऑफर मीन्स त्याला दिलं डॉग फिश. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. त्याने त्याची पहिली उडान घेतली होती. उडान मीन्स तो पहिल्यांदाच उडाला होता. अशा प्रकारे जो सी गर्ल नावाचा पक्षी आहे, बर्ड आहे, त्याची स्टोरी आपल्याला लाईम ओ फ्लॅहेर्टी यांनी त्याच्या लेखनामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. अशा प्रकारे जर प्रयत्नच केला नाही आयुष्यामध्ये, तर आपण काहीही करू शकत नाही. असा सल्ला यांनी या आपल्या हिज फर्स्ट फ्लाईट या पाठामध्ये दिलेला आहे. म्हणून प्रयत्न करत राहा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये, तुमच्या एक्झाममध्ये यश नक्कीच मिळेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.